हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळीचा चुरमा. ते पण एकदम सुपर टेस्टी. चुरमा हा सगळ्यांच्याच घरी बनत असतो, पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य आधी दाखवून देते. इथे मी एक सोलून बटाटा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आहे, कांदा, कढीपत्ता आहे, लसूण मी क्रश करून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे. तुम्ही कच्चे पण टाकू शकता. ते मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे. आणि इथे मी माझ्या 2 शिळ्या पोळ्या उरल्या होत्या चपात्या, तर मी त्या चपात्यांना हातानेच बारीक चुरून घेतला आहे. मिक्सरला फिरवण्याची काही गरज नाही, मिक्सरला जास्त बारीक होतो, त्यामुळे चुरमा हा कधी हाताने चुरून घ्यायचा. आणि 2 अंडी. तर आता तुम्ही सगळ्यांच्या घरी बनतं हे मान्य आहे, पण एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा. हा चुरमा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आणि हेल्थी पण आहे. याच्याबरोबर भाजीची वगैरे सुद्धा गरज पडत नाही. आणि असं नाही, शिळ्या पोळ्याच तुम्ही ताज्या पोळ्यांचाही करू शकता, ते भाजी नकोशी असली तर. तर सर्वप्रथम आपण अगोदर कढई, मी ऑलरेडी तर कढई तापायला ठेवलेली होती, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून तेल टाकून घेते. तर अगोदर मी मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी थोडी तडतडू द्यायची आहे, त्यानंतर आपण जिरे टाकणार आहे. इकडे आपण अंडा भुर्जी सारखं करून घेऊया. इथे थोडं तेल टाकलं आहे मी, आणि इथे अंडे फोडून एका तव्यावर हे करून घ्यायचे. कढईतही करून घेतलं तर चालेल, पण इथे तव्यावर मी साईडला करून घेत आहे. या पद्धतीने अशी करून घ्यायची आहे भुर्जी. जसं आपण फ्राईड राईस वगैरे खातो त्या पद्धतीने हा शिळ्या चपात्यांचा चुरमा बनवायचा आहे. मुलांना फार आवडेल आणि चायनीज खाल्ल्यासारखं त्यांना फिलिंग होईल. फिलिंग व्हायची म्हणजे सेम चायनीज सारखी त्याची टेस्ट लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही याला चायनीज चपाती चुरमा पण म्हणू शकता, का की आपण हा सेम चायनीज जसं बनवतो फ्राईड राईस वगैरे त्या पद्धतीनेच आपण करणार आहोत. इथे माझी आता अंडा भुर्जी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते. मुलांना शक्यतो फ्राईड राईस वगैरे खाण्याची इच्छा होते, जे मुलं भाजी पोळी खात नाही, तर त्यांना अशा ह्या पद्धतीने चुरमा, शिळ्या चपातीचा चुरमा बनवून दिला तर फार बेस्ट असतो त्याच्यामध्ये. कारण की मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात, आणि तुम्ही याच्यामध्ये गाजर, घेवडा, ज्या पण तुम्हाला फ्लावर वगैरे आहे, फक्त थोडं बॉईल करून घ्यायचं आहे आणि चुरम्यात टाकू शकताय. चवीला अप्रतिम लागतं. आणि अंडे वगैरे मुलांच्या पोटामध्ये पोळी, चपाती, अंडी, भाज्या सगळं एका टायमाला पोटात जातं. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. याच्यामध्ये हिरवे वाटाणे, फ्लावर, तुम्ही सिमला सर्व टाकू शकता, ते तुमच्या आवडीनुसार. इथे पण मी आता सध्या साधाच बनवते. त्यानंतर आपण इथे घ्यायचं आहे सोया सॉस, शेजवान चटणी घेतली आहे मी इथे, रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे, आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे अगोदर. आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. आपण हा जसं चायनीजमध्ये फ्राईड राईस असतो त्या टाईपने आपण फ्राईड चपाती चुरमा बनवणार आहे, सेम चायनीजसारखा, आणि चवीला फार अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा नक्की माझ्यासारखाही ट्राय करून पहा. तुमची मुलं आवडून खातील आणि नेहमी सांगतील की चपातीचा फ्राईड चुरमा बनव म्हणून. कांदा थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
त्यामध्ये आता बटाटा पण टाकून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याबरोबर तो पण पटकन शिजेल. आणि भाजीला शेंगदाणे घेणं असं काही गरजेचं नाही आहे, तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले तरी पण चालेल, पण माझ्याकडे भाजलेले होते मग मी ते घेऊन घेतले आहे. माझ्या मुलीचे फार नाटकं असतात खाण्याचे हे ते, मग मी तिला ह्या पद्धतीने अंडे वगैरे सर्व भाज्या टाकून आणि हिला असं ह्या पद्धतीने बनवून देते. मुलांना सगळं कसं प्रोटीन पोटामध्ये जातं. नाश्त्यासाठी किंवा मग डब्याला घेऊन जाण्यासाठी पण खूप छान आहे. आणि असं हा चुरमा हा गरमच नाही, थंड पण खूप छान चवीला लागतो. यामध्ये आता आपण शेंगदाणे आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत. लसूण नंतर टाकायचं आहे, कारण की लसूण आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे, थोडासा कच्चाच पाहिजे, तेव्हा ते चायनीज सारखी टेस्ट परफेक्ट लागते. आणि जसं आपण चायनीज मोठ्या गॅसवर करतो फास्ट, तसंच हा चुरमा पण मोठ्याच गॅसवर करायचा आहे, बारीक गॅसवर नाही करायचा आहे. थोडा टोमॅटो मऊ होऊ द्यायचा आहे आणि बटाटा थोडासा वाफू द्यायचा आहे. बटाटा पण थोडासा कसरत ठेवायचा आहे, म्हणजे दाताखाली असं क्रंची सर्व लागतं ते, जास्त पण असं बारीक शिजून नाही घ्यायचं आहे, नाही तर ते गिळगिळा चुरमा होतो. त्याच्यामुळे बटाटा टोमॅटो थोडासा असा कच्चाच ठेवायचा आहे, तेव्हा खूप छान लागतं. आता आपण लसूण टाकून घेणार आहोत. आता रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे थोडा. आता इथे मी रेड चिली सॉस टाकून घेत आहे थोडा. त्यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचा आहे थोडं. शेजवान चटणी टाकून घेत आहे मी थोडी. आणि टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे थोडा. परतून घ्यायचे आहे. सेम आपण फ्राईड राईस करतो त्या टाईपच आपल्याला हा चपातीचा फ्राईड चुरमा करायचा आहे. तर यामध्ये आपण बाजूला जी अंडा भुर्जी बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आता जर आपण चपात्या बारीक चिरून ठेवलेल्या आहे हाताने, तर त्या यात टाकून घ्यायच्या आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हा फास्ट गॅसवरच करायचा आहे, गॅस बारीक नाही करायचा आहे. तुम्ही हा चुरमा एकदा बनवाल ना तर नक्की मला लाईक करा, कमेंटमध्ये सांगाल की हा कसा झाला आहे म्हणून. चवीला अप्रतिम लागतो.
मस्त झालं. वास तर एवढा सुंदर सुटला आहे आणि दिसायला पण सेम चायनीज सारखा दिसत आहे. हा चायनीज फ्राईड राईस आहे. याला चपातीचा चुरमा नाही बोललं तरी चालेल, पण एवढं ते की हा जास्त पौष्टिक आहे आणि मुलांना तर खूपच बेस्ट आहे. जे मुलं चपाती खात नाही ना त्यांना नक्की असा फ्राईड चुरमा बनवून द्या. तुम्ही यामध्ये कोबी, सिमला मिरची, सिमला मिरची, परत तुम्हाला ज्या पण भाज्या आवडत असतील त्या तुम्ही यात टाकू शकता. ते हा झाला आपला चुरमा. यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. असा चुरमा केला तर माझी मुलगी तर नक्की खाते, तिला फारच आवडतो. तिचे फार नाटकं असतात, त्यामुळे मी तिला या टाईपचा चुरमा बनवून देते. आणि मुलांना याची टेस्ट एवढी आवडते ना की ते कळत पण नाही की चपातीचा आहे का कसला आहे म्हणून. आणि हा चुरमा तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता. ते हा झाला आता आपला गाई चुरमा. आवडलाच असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा कसा वाटला. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.